नमस्कार. देवाचे देव महादेव तुमच्यावरती कृपा करून तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. म्हणूनच ही पवित्र पोळ्याची कथा तुमच्या समोर आली आहे. या कथेचे महत्त्व समजून घेण्यासाठी ही कथा संपूर्ण ऐकण्याची संधी गमावू नका मित्रांनो. भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला महादेवाची परमभक्त नंदी यांच्या अतुलनीय त्यागाची आणि स्वामीनिष्ठेची एक अत्यंत पवित्र कथा सांगणार आहोत, ज्याचे वर्णन शिवपुराणातही आढळते. असे म्हणतात की जो कोणी कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो, त्याच्या घरातून दारिद्र्य कायमचे दूर निघून जाते आणि आयुष्यात सर्व दुःखाचा नाश होतो. ही कथा ऐकल्याने आजारी व्यक्तीला त्यांच्या सर्व दुःखापासून आराम मिळतोच व त्याचे मन देखील शांत होते. ही कथा केवळ नंदीच्या त्यागाची नाही, तर ती आपल्याला आपल्या श्रमाचा आणि प्रत्येक प्राण्याचा सन्मान करायला शिकवते. जर तुम्ही खऱ्या मनाने भगवान शिवाचे भक्त असाल तर या पवित्र कथेचा अनादर करू नका. कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव कमेंट करा आणि भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील सर्व संकटे दूरही करतील अशी कमेंट केल्यास. तर चला या शक्तिशाली आणि पवित्र कथेला सुरुवात करूया. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट अरण्याच्या कुशीत तपस्वी ऋषी शिलाद राहत होते. त्यांचे ज्ञान अफाट होते, त्यांचे तप अतुलनीय होते, पण त्यांच्या मनात एकच चिंता होती, त्यांना पुत्र नव्हता, त्यांचा वंश पुढे नेणारा कोणी नव्हता. आपली तपश्चर्या, आपले ज्ञान आणि आपली परंपरा त्यांच्याबरोबर संपून जाईल या विचाराने त्यांचे मन विषण्ण होत होते. आपली ही चिंता दूर करण्यासाठी त्यांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या सुरू केली. शिलादांनी वर्षानुवर्ष अन्नपाणी त्यागून केवळ महादेवाच्या नावाचा जप केला. त्यांची भक्ती इतकी उत्कट होती की सृष्टीतील प्रत्येक कण त्यांच्या तपश्चर्येने भरला जात होता. अखेरीस कैलास पर्वतावर आसनस्थ असलेले महादेव प्रसन्न झाले. एका तेजस्वी प्रकाशाच्या वलयात महादेव प्रकट झाले आणि त्यांनी गंभीर पण प्रेमळ स्वरात विचारले, हे शिलाद, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालोय बघ. तुझ्या इच्छेनुसार मी तुला असा पुत्र देईल जो केवळ ज्ञानीच नाही तर तो अमर असेल आणि माझा परम भक्तही असेल. ऋषी शिलाद अत्यंत आनंदित झाले होते. महादेवांनी दिलेले वचन त्यांना आशेचा किरण दाखवणारे होते. काही दिवसांनी ऋषी शिलाद आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्यांना नांगराच्या फाळात अडकलेले एक दिव्य बालक सापडले. त्यांचे डोळे शांत तेजस्वी होते, त्याच्या चेहऱ्यावरती अलौकिक तेज होते. शिलादांनी त्याला प्रेमाने उचलले आणि नंदी असे नाव दिले. नंदी लहानपणापासूनच सामान्य नव्हता. तो एका बैलाच्या रूपात जन्माला आला असला तरी त्याच्या डोळ्यात ज्ञानाची ज्योत होती. तो एका क्षणात वेदमंत्र आणि उपनिषदे मुखोद्गत करत असे. त्याचे बोलणे ऐकून मोठमोठे विद्वान आश्चर्यचकित होत असत. नंदीचा प्रत्येक श्वास महादेवाच्या भक्तीत गुरफटला गेला. तो आपल्या खेळातही महादेवाची पूजा करत असे आणि त्याच्या लीलाचे गुणगान गात असे. त्याच्या भक्तीची, शुद्धतेची आणि निरागसता इतकी होती की साक्षात महादेवानेच त्याला आपला परम शिष्य म्हणून स्वीकारलं. एक दिवस नंदी आपल्या कुलगुरात अभ्यास करत असताना त्यांना कळाले की त्यांचे आयुष्य अत्यंत अल्प आहे. आयुष्याची मर्यादा ऐकून त्यांना क्षणभरही दुःख झाले नाही. उलट त्यांच्या मनात एक विचार आला, माझ्याकडे आयुष्याचे काही क्षण शिल्लक आहेत, पण हे क्षण मी माझ्या आराध्य महादेवाच्या सेवेत घालील. या विचाराने ते पुन्हा आपल्या हिमालयाच्या शिखरावर गेला आणि त्याने महादेवाची घनघोर तपश्चर्या सुरू केली. नंदीने डोळे मिटून घेतले आणि त्याच्या मनात केवळ महादेवाचे ध्यान होते. ऊन, वारा, पाऊस याची त्याला काही पर्वा नव्हती. त्याच्या या अखंड श्रेष्ठेने आणि अद्वितीय भक्तीने महादेव पुन्हा एकदा प्रसन्न झाले. यावेळी ते केवळ वचनाचे नव्हे तर आपल्या साक्षात दर्शनाने नंदीसमोरच प्रकट झाले. त्यांनी नंदीला आपल्या छातीशी कवटाळले आणि त्याच्या कपाळावर हात ठेवत, हे माझ्या प्रिय भक्ता, तुझ्या या निश्चयाने आणि त्यागाने तू केवळ माझे मनच जिंकले नाहीस तर तू स्वतःला अमरही केले आहेस. आजपासून तू केवळ नंदी नाहीस तर तू माझा प्रमुख सेवक, माझ्या सर्व गणाचा अधिपती आणि माझे वाहन म्हणून ओळखला जाशील. असे म्हणत महादेवांनी त्याला अमरत्व वरदान दिले. त्या दिवसापासून नंदी केवळ एक बैल राहिला नाही, तो महादेवाच्या सामर्थ्याचा, त्याच्या निष्ठेचा आणि त्यांच्या परम भक्तीचा प्रतीक बनला. तो महादेवाच्या सर्वात जवळचा भक्त बनून कैलास पर्वताची शोभा वाढवू लागला. इकडे तिन्ही लोकांवर आपल्या क्रूरतेचा धाक बसवलेला असुर अंधकासूर अहंकार गगनाला भिडला होता.
त्याचा अमानुष अत्याचाराने देव, दानव, मानुष्य सर्वजण त्रस्त झाले होते. त्याने अनेक राज्यावर विजयही मिळवला आणि त्याच्या सामर्थ्यापुढे कोणी उभा राहू शकला नाही. अंधकासूरच्या मनात एकच गोष्ट होती, त्रिभुवनाचा एकमेव शासन होणे. पण त्याला ठाऊक होते की कैलास पर्वतावर विराजमान असलेले महादेव, त्याच्या सर्वांगिनी पार्वती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अंधकासूराच्या मनात महादेवाबद्दल द्वेष आणि मत्सर निर्माण झाला. त्याने आपल्या सर्वात शक्तिशाली आणि उद्धट दूतला कैलास पर्वतावर पाठवले. दूताने कैलासाच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवले आणि त्याच्या पायाखालची जमीन जळू लागली. जणू काही निसर्गाने त्याच्या येण्याने क्रोधित झाला होता. दूताने थेट महादेवाच्या समोर जाऊन मोठ्या गर्वाने उद्धटपणे एक निरोप दिला. त्याचे शब्द असे होते की, हे महादेव, आमच्या स्वामी अंधकासूर तुम्हाला आदेश देतोय, तुमची पत्नी पार्वतीला आमच्या स्वाधीन करा, अन्यथा युद्धासाठी तयार राहा. हा निरोप ऐकून कैलास पर्वतावरील सर्व देव, गण आणि ऋषींना प्रचंड क्रोध आला होता. त्यांचे डोळे रागाने लाल लाल झाले. त्यांच्या हातातली शस्त्र थरथरू लागली. पार्वती मातेचे डोळे रागाने पेटले, पण महादेवाने शांत राहण्याचा इशारा केला. हा शांतपणा पाहून महादेवाच्या गणांना आणि भक्तांना अधिकच राग आला. त्यांना हा अपमान सहन होत नव्हता, पण महादेव शांत राहिले. त्यांच्या डोळ्यावर कोणतीही भावना नव्हती. चेहऱ्यावर, त्यांच्या कपाळावर क्रोधाची एकही रेषा नव्हती. त्यांची ही शांतता पाहून अंधकासूरच्या दूताने वाटले की महादेव घाबरले आहेत. ते अधिकच उद्दामपणे हसू लागला आणि उपहासात्मक स्वरात म्हणाला, काय झाले महादेव, तुम्ही शांत का आहात? तुमचा सामर्थ्याचा गर्व कुठे गेला? चला, आमच्या स्वामींना तुम्ही घाबरला आहात हे मान्य करा आणि पार्वतीला आमच्या स्वाधीन करा. दूताचे शब्द नंदीला सहन झाले नाही. महादेवाचा अपमान त्याला आपल्या अपमानापेक्षाही जास्त वाटला आणि त्याच्या क्रोधाग्नी प्रकट झाला. त्याचे विशाल शरीर थरथरू लागले. त्याने आपले शिंग जमिनीवर इतक्या जोरात आपटले की प्रचंड भूकंपाचा झटका बसला. कैलास पर्वत हादरला, जमिनीला तडे गेले आणि प्रकाशात ढग गडगडू लागले. हे दुष्ट नंदीने एका प्रचंड गर्जनेत दूताला आव्हान दिले, माझ्या स्वामीचा अपमान सहन केला जाणार नाही. माझे स्वामी शांत आहेत, कारण त्यांना तुझ्यासारखा क्षुल्लक दूताशी बोलण्यात रस नाही. त्याच्या वतीने मी नंदी तुला आव्हान देतो, युद्धासाठी तयार राहा आणि तुझ्या स्वामींना सांग, त्याचे स्वागत माझ्या शिंगावरच होईल. नंदीची ही गर्जना ऐकून कैलास हादरलं होतं आणि दूताचे पाय थरथरू लागले. तो प्रचंड घाबरला. महादेवाची शांतता, नंदीचा क्रोध पाहून त्याला कळून चुकले की त्याला एका अशा शक्तीला आव्हान दिले जे त्याला चिरडून टाकू शकते. तो त्वरित मागे फिरला आणि अंधकासुराकडे पळून गेला. नंदीचा रौद्र अवतार पाहून सर्व देव, गण आणि ऋषीने त्याचे कौतुक केले, पण नंदीच्या डोळ्यात अजूनही तीच क्रोधाची ज्वाला होती, जी महादेवाच्या अपमानामुळे प्रज्वलित झाली होती. तो आतुरतेने युद्धाच्या क्षणाची वाट पाहत होता. अंधकासूरच्या दूताने दिलेल्या निरोपामुळे त्याचा अहंकार अधिकच दुखावला गेला. त्याला वाटले महादेव घाबरले आहेत आणि त्याच्या वतीने एक क्षुल्लक बैल उभा उठला आहे. या अपमानजनक विचाराने संतापलेल्या अंधकासूरने आपल्या प्रचंड सैन्याला तात्काळ कैलास पर्वतावर हल्ला करण्याचा आदेश दिला. काही क्षणातच कैलास पर्वताच्या दिशेने असुराचे काळे वादळ वेगाने येत असल्याचे दिसले. त्यांचे सैनिक भयावह गर्जना करत होते. त्याचे हात शस्त्र आणि क्रूरतेने भरलेले होते. हे सैन्य केवळ संख्येने जास्त नव्हते, तर त्यांची युद्धनीती अत्यंत क्रूर आणि अमानुष होती. युद्धाला सुरुवात झाली. असुरांनी देवाच्या सैन्यावर कहर केला. त्यांच्या क्रूर हल्ल्यापुढे देव आणि गण कुंकुवत पडत होते. कैलास पर्वताची पवित्र शांतता भंग पावत होती आणि सर्वत्र रक्ताचा, क्रोधाचा वास येत होता. गणाचे धैर्य खचू लागले. त्यांना वाटले या प्रचंड सैन्याचा सामना करणे अशक्य आहे. त्या क्षणी एका प्रचंड गर्जनेने संपूर्ण कैलास पर्वत हादरला. ही गर्जना ऐकून असुरांना क्षणभर भीतीच वाटली. ही गर्जना होती महादेवाचा परमभक्त नंदीची. नंदीने रणशिंग फुंकले आणि तो वाऱ्याच्या वेगाने युद्धाच्या मैदानात उतरला. त्याचे विशाल शरीर एखाद्या पर्वतासारखे मजबूत होते. त्याच्या डोळ्यात महादेवाच्या अपमानाचा क्रोध अजूनही धगधगत होता. त्याच्या शिंगावर विजेची ज्वाला चमकत होती, जणू काही निसर्गाने त्याच्या क्रोधाने पेटून उठला होता. नंदीने रणभूमीवर पाऊल ठेवतात त्याने आपल्या प्रचंड शिंगाने एकाच वेळी अनेक असुरांना हवेत उडून दिले. हे असुर उंच उडून पर्वताच्या शिखरावर आदळून मरण पावले. त्याने आपल्या खुरांनी जमिनीवर इतक्या जोरात प्रवाह केला की जमीन हादरली.
त्याला भेगा पडल्या आणि अनेक असुर त्या भेगामध्ये चिरडले गेले. नंदीची चाल एखाद्या वादळासारखी होती. तो एकटाच असंख्य असुरांना धूळ चारत होता. त्याचे अतुलनीय शौर्य पाहून देवांनाही आश्चर्य वाटले. ते थक्क होऊन पाहत होते की एकटा नंदी संपूर्ण सैन्याचा सामना करत आहे. युद्धाच्या मध्यांतरात एका बलाढ्य असुराने देवाच्या सैन्यात मोठा अहंकार माजवला. त्या असुराच्या सामर्थ्यापुढे कोणी उभा राहू शकत नव्हते. हे पाहून महादेव नंदीवर स्वार झाले आणि दोघांनी मिळून त्या असुरावर हल्ला केला. नंदीच्या वेगवान चालीमुळे आणि महादेवाच्या त्रिशूळाच्या प्रहाराने त्या बलाढ्य असुराचा वधही झाला. हे पाहून अंधकासुराला प्रचंड राग आला होता. त्याला कळून चुकले की जोपर्यंत नंदी महादेवासोबत आहे तोपर्यंत त्याला पराभूत करणे अशक्य आहे. नंदीचा पराक्रम आणि निष्ठा पाहून तो अधिकच क्रोधित झाला. संतापाच्या भरात तो स्वतः युद्धात उतरला. त्याचे विशाल शरीर, हातात असलेली प्रचंड गदा पाहून सर्वजण भयभीत झाले आणि आपली गदा महादेवाच्या दिशेने अत्यंत वेगाने फेकली. ती गदा एखाद्या उल्केसारखी वेगाने येत होती. ती महादेवावर आदळली असती तर मोठा विनाश झाला असता. पण नंदीने क्षणाचाही विलंब न करता मध्ये उडी घेतली. तो महादेवाच्या आणि त्या गदेच्या मध्ये ढाल बनून उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून निस्संभक्ती आणि स्वामीनिष्ठा प्रचंड दिसत होती. अंधकासुराने फेकलेली गदा वेगाने महादेवाच्या दिशेने येत होती आणि ती एखाद्या वादळासारखी भयानक होती. तिच्या मार्गात येणारे प्रत्येक गोष्टीला ती नष्ट करत होती. पण नंदीने क्षणाचाही विलंब न लावता मध्ये उडी घेतल्याने त्यांच्या मनात एकच विचार होता, मी असेपर्यंत माझ्या स्वामीवर कोणाचाही वार होणार नाही. त्याने आपल्या छातीवर ती गदा झेलली. गदा नंदीच्या शरीरावर आदळल्यात एक प्रचंड मोठा विस्फोट झाला. नंदीच्या शरीरातून रक्ताचा सडा वाहायला लागला. त्याला असह्य वेदना होत होत्या. त्याच्या शरीराची हाडे खिळखिळ झाली. पण त्याने आपल्या पायाची पकड सोडली नाही. तो एका पायावर उभा राहिला पण महादेवावर वार होऊ दिला नाही. त्याने ढाल बनून महादेवाचे रक्षण केले. आपल्या निस्सम भक्ताला आपल्या डोळ्यासमोर जखमी झालेले पाहून महादेवाला सुद्धा क्रोध अनावर झाला आणि आजपर्यंत शांत सौम्य असलेले महादेव रौद्र रूपात आले. त्यांच्या डोळ्यातून क्रोधाग्नी प्रकट झाला. त्यांचे त्रिशूळ हातात थरथरू लागले. त्यांच्या जटामधून गंगेचा प्रवाह खळखळू लागला. त्याने एका क्षणात आपला त्रिशूळ उचलला आणि अंधकासुराच्या छातीत खुपसला. त्रिशूळाच्या प्रहाराने अंधकासूर जमिनीवर कोसळला. त्याच्या क्रूर गर्जना शांत झाल्या. पण अंधकासुराच्या रक्तातून नवीन असुर निर्माण होऊ लागले. रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यातून हजारो नवे असुर जन्माला येऊ लागले. त्यामुळे महादेवांना अंधकासुराला पूर्णपणे मारणे कठीण जात होते. हे पाहून पार्वती मातेने आपले रौद्र रूप चंडी धारण केले. तिने एका क्षणात आपले 11 विकार रूप धारण केले. जिने आपली जीभ मोठी करून ती पसरवली जेणेकरून अंधकासुराच्या शरीरातून बाहेर पडणारे रक्त जमिनीवर पडण्याआधी ती टिपून घेत होती. महादेवाने आपला त्रिशूळ अधिक वेगाने फिरवला आणि अंधकासुराचे रक्त शोषले गेले. पार्वतीच्या सहाय्याने आणि महादेवाच्या रौद्र रूपाने अंधकासुराचा पूर्णपणे वध झाला. त्याचा अत्याचार अहंकार कायमचा संपला. संपूर्ण सृष्टीने सुटकेचा विश्वास सोडला. देवगण आणि ऋषींनी महादेवाचा जय जयकार केला. युद्ध संपले होते पण महादेवाची नजर आपल्या जखमी नंदीवर स्थिरावली. पार्वती मातेने आपल्या मायेने त्याच्या जखमावर हात फिरवला. महादेवाने प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि त्याच्या स्पर्शाने नंदीच्या सर्व जखमा एका क्षणात भरून गेल्या. त्याचे शरीर पुन्हा पूर्वीसारखे निरोगी झाले. नंदीच्या या अतुलनीय शक्ती आणि ऐश्वर्याने महादेव अत्यंत प्रसन्न झाले होते. त्यांनी नंदीला आपल्या छातीशी कवटाळले. नंदीने आपल्या स्वामीच्या प्रेमाने भरलेला स्पर्श अनुभवला आणि त्याच्या डोळ्यातून युद्धाश्रू वाहू लागले होते. महादेवाने नंदीला जवळ घेऊन एक गंभीर आणि आनंददायी घोषणा केली. हे माझ्या प्रिय भक्ता, तुझ्या निस्वार्थ त्यागाने मला जिंकून घेतले आहे. तू केवळ एक बैल नाही तर तू तुझ्या निष्ठेने आणि माझ्या सामर्थ्याचे प्रतीक आहेस. माझ्यावर आलेल्या संकटात तू ढाल बनून उभा आहेस. या तुझ्या त्यागाची गाथा अत्यंत काळापर्यंत गायली जाईल. आजपासून श्रावण अमावस्याचा दिवस तुझ्यासाठी समर्पित असेल. महादेवाने पुढे म्हटले, यापुढे प्रत्येक वर्षी श्रावण अमावस्याला सर्व शेतकरी तुझ्या बैलाची, त्याच्या बैलांची पूजा करतील, त्यांना मान देतील, त्यांची सेवा करतील. प्रत्येक बैल हा माझेच नंदीचे रूप आहे. जो कोणी या बैलाची आदराने सेवा करेल, त्याला चांगले खाऊ घालेल, त्याच्या कष्टाचे मोल करेल, त्याला माझ्या नंदीच्या भक्तीचे फळ मिळेल. या सणाला बैलपोळा म्हणून ओळखला जाईल आणि तो सण शेतकऱ्याच्या श्रमाचा, त्यांच्या प्राणाप्रती असलेल्या प्रेमाचा गौरव असेल. तेव्हापासून दरवर्षी श्रावण अमावस्येला मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला जातो.
या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना स्वच्छ करतात, त्यांना रंग लावतात, त्यांच्या अंगावर सुंदर अशी झूल घालतात आणि त्यांच्या शिंगांना चांदीचे कडे घालतात. हे त्यांची पूजा करतात, पुरणपोळ्याच्या नैवेद्य दाखवतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. हा सण आपल्याला केवळ नंदीप्रती बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शिकवत नाही, तर तो नंदीच्या निष्ठेची, त्याच्या त्यागाची, स्वामी भक्ताची अमर गाथा सांगतो. ही गाथा आपल्याला शिकवते की कोणताही जीव लहान असो, त्याची भक्ती निष्ठा त्याला महान बनवते. म्हणूनच बैलपोळा हा केवळ एक सण नसून तो श्रमाचा सन्मान करणारा आणि निस्वार्थ भक्तीची आठवण करून देणारा एक महान उत्सव आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या प्रियजनामध्ये शेअर करा आणि जय नंदी महाराज, ओम नमः शिवाय अशी कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील.